आरतीचे लग्न होऊन ती पती आणि सासूसोबत सासरच्या घरी राहू लागले. काही दिवसातच आरतीला जाणवू लागले की सासूसोबत आपले काही ठीक चालत नाही. सासूबाई जुन्या विचारांच्या होत्या आणि सून नव्या विचारांची. आरती आणि तिच्या सासूचे रोज भांडण होऊ लागले. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेलेत. ना सासूबाईच्या टीका करणे थांबवत, ना आरती उत्तर देण्याचे थांबवत. दिवसेंदिवस हालत खूप खराब होत चालली होती. आरतीला आता तिच्या सासूचा सहवास पूर्णपणे नकोसा झाला होता. आरतीला भारतीय परंपरेनुसार इतरांसमोर तिच्या सासूचा आदर करावा लागत असे, ते तिला बिलकुलच आवडत नसे. आता त्यांच्यापासून कशी तरी सुटका करून घ्यायची याचा ती विचार करू लागली. एके दिवशी जेव्हा आरतीचे सासूशी भांडण झाले आणि तिचा नवराही आपल्या आईच्याच बाजूने बोलू लागला, त्यावेळी ती रागवली आणि माहेरी निघून गेली. आरतीचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. तिने रडत रडत वडिलांना आपली व्यथा सांगितली आणि म्हणाली, तुम्ही मला एखादे विषारी औषध आणून द्या, जे मी त्या म्हातारीला जाऊन देऊ शकेल, नाहीतर मी माझ्या सासरी जाणार नाही. तिचे वडील तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बेटा, तू तुझ्या सासूला विष पाजून मारलंस तर पोलीस तुला आणि मलाही घेऊन जाईल, कारण मी तुला ते जहर दिले म्हणून. त्यामुळे असं करणं योग्य होणार नाही. पण आरती ठाम होते, तुम्हाला मला विष द्यावेच लागेल. आता मला कोणत्याही किमतीत त्यांचा चेहरा बघायचा नाही. काही विचार करून वडील म्हणाले, ठीक आहे, पण मी तुला तुरुंगात जाताना सुद्धा पाहू शकत नाही. त्यामुळे तुला माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागावे लागेल. पटलं तर सांग, काय करायचं? आरतीने विचारले. वडिलांनी विषाची पुडी बांधली आणि आरतीच्या हातात दिली आणि म्हणाले, तुला तुझ्या सासूबाईंच्या जेवणात फक्त एक चिमूटभर ही पुडी मिसळवायची आहे. कमी प्रमाणामुळे त्या एकाच वेळी मरणार नाही, परंतु हळूहळू ती अंतर्गत कमजोर होईल आणि 5 ते 6 महिन्यात मरेल. तो नैसर्गिक मृत्यू झाला असे लोकांना वाटेल. वडील पुढे म्हणाले, पण तुझ्या नवऱ्याला अजिबात संशय यायला नको, म्हणून तुला खूप काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपल्या दोघांना तुरुंगात जावे लागेल. यासाठी आजच्या नंतर तू त्यांच्याशी अजिबात भांडणार नाही. त्यापेक्षा त्यांची सेवा कर. त्यांनी तुला काही टोमणे मारले तरीही तू शांतपणे ऐकशील, अजिबात उत्तर देणार नाही. मला सांग, तुला हे सगळे जमणार आहे का? आरतीने विचार केला. 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, मग माझी नक्कीच सुटका होईल. वडिलांची आज्ञा मानून ती विषाचे पाकिट घेऊन सासरी गेली. सासरच्या घरी आल्यावर दुसऱ्या दिवसापासून रोज आरतीने जेवणात चिमूटभर विष मिसळवायला सुरुवात केली आणि सोबतच वागणुकीमध्ये सुद्धा बदल केला. आता ती सासूच्या कोणत्याही टोमण्याला प्रतिसाद देत नव्हती. आलेला राग दाबायची आणि हसत ऐकून घ्यायची. दररोज ती त्यांचे पाय दाबत होती आणि त्यांची सर्व काळजी घेत होती. ती त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना विचारून करू लागली. त्यांच्या प्रत्येक शब्दाचे पालन करायचे. गेल्या काही आठवड्यांपासून गेल्या वर्षभराचा स्वभावही बदलू लागला होता. सुनेकडून तिच्या टोमण्याला उत्तर न मिळाल्याने आता टोमणे कमी झाले होते. पण काही वेळा सुनेने केलेल्या सेवेसाठी त्या बदल्यात आशीर्वादही देऊ लागल्या. हळूहळू 4 महिने उलटले. आरती नियमितपणे सासूला एक चिमूटभर विष देत होते, पण त्या घरातील वातावरण पूर्ण बदललेले होते. सासू सुनेचे भांडण आता पूर्वीचे झाले होते. पूर्वी जी सासू आरतीला शिव्या देत थकत नव्हती, त्या आता शेजाऱ्यांसमोर आरतीचे कौतुक करू लागल्या. ती आपल्या सुनेला सोबत बसवून जेवण करायला लागली आणि झोपायच्या आधी सुनेशी 4 प्रेमळ शब्द बोलेपर्यंत त्यांना झोप येत नव्हती. 6वा महिना आला तोपर्यंत आरतीला वाटू लागले की त्यांनी आपल्याला मुलीप्रमाणे वागवायला सुरुवात केली होती. तिलाही तिच्या सासूमध्ये आईची प्रतिमा दिसू लागली. तिने दिलेल्या विषामुळे ती काही दिवसातच मरणार असे तिला वाटले. त्यामुळे ती अस्वस्थ व्हायची. म्हणूनच एके दिवशी ती पुन्हा वडिलांच्या घरी पोहोचली आणि म्हणाली, बाबा, मला त्या विषाचा असर संपवण्यासाठी औषध द्या, कारण आता मला माझ्या सासूला मारायचे नाही. त्या खूप छान आहे आणि आता मी त्यांना माझ्या आईसारखे प्रेम करू लागली आहे. वडील मोठ्याने हसले आणि म्हणाले, विष? कोणते विष? तुझ्या आयुष्यात गोडवा यावा म्हणून मी विषाच्या नावाखाली साखरेची पुडी दिली होती. वडिलांच्या या चांगल्या गोष्टीमुळे मुलगी नतमस्तक झाली. मित्रांनो, मुलीला योग्य मार्ग दाखवा. पालकांचे संपूर्ण कर्तव्य पार पाडा. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.